तुम्ही विश्वनाथ दीन रंक में अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, काय उने तुम्हा पासी, काय उने तुम्हा पासी, मी तो अल्पची संतोषी, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो भराडी. तुका मने देवा, तुका मने देवा, काही भातुके पाटवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो भराडी. श्री गुरुचरण सरोज रज, निज मन मकर सुधारी, बरन हो रघुवर बिमल जसु जो दायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. कि मनो निलावा अंगारा, मनो निलावा अंगारा, सामर्थ्याने गजाननांच्या, संकट जाए माघारा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. मस्तक हे पाया वरी, या वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, या वार करी संतांच्या. मस्तक हे पायावर, वार करे संतांच्या, या वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. वा. टाळी वाजली हो तुमच्यासाठी. वा, आहे की नाही? मस्तक माझा पायावरी, शरद करतो कडक, या वारकरी संतांच्या, प्रतिवर्षी पंढरपुरा
जाती महाद्वारा हरी भेटी, तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो भराडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आणि तुकोबरायांचा हा 4 चरणाचा जगाच्या मालकाच्या दरवाजामध्ये अर्थात भगवान भोलेनाथाच्या भगवान विश्वनाथाच्या दरबारामध्ये इच्छा प्रकट करणारा अभंग आपण आज या कीर्तनासाठी निवडलेला आहे. या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार. आपल्या या पवित्र श्री क्षेत्र कमलेश्वर पिंपळगाव या पवित्र अशा या नगरीमध्ये भगवंताच्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गुरुनाम गुरु सद्गुरु वैकुंठवासी प्रातस्मरणीय ज्ञानेश्वर माऊली पिंपरीकर यांच्या आशीर्वादाने व हरिभक्तपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय सद्गुरु शामनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने अतिशय गोड असा संपन्न होत असणारा हा आपला अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा ज्यांच्या मुखारविंदातून आपण त्या ठिकाणी शिवमहापुराण श्रवण करताय असे आपल्या सगळ्यांचे परिचित सर्वांचे लाडके अतिशय गोड व्यक्तिमत्व, अतिशय गरीब व्यक्तिमत्व, शांत स्वभावाने गरीब पण जुनं व्यक्तिमत्व आहे आदरणीय आमचे हरिभक्तपरायण आमचे जगताप महाराज रामचंद्र महाराज जगताप महाराजासाठी जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. या ठिकाणी महाराज उपस्थित आहेत. माझ्यावरती त्यांचं मुलासारखं प्रेम आहे. महाराजांना वंदन करतो. मलाही पुनश्च एकदा परत आपल्या या पिंपळगाव नगरीमध्ये कीर्तन करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. समस्त ग्रामस्थ मंडळी अर्थात सर्व गावकरी मंडळींच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांचे परिचित सर्वांचे लाडके असणारे वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे आणि भोलेनाथाची सेवा करणारे आमचे अतिशय जिवलग माझ्यावरती मुलासारखं प्रेम करणारे आमचे सतीश भाऊ गव्हाणे भाऊंचं माझ्यावरती आबांचं फार प्रेम आहे. वैयक्तिक सप्ताह करतात. खूप चांगलं मंदिर बांधलंय. त्यांच्या सप्ताहातही माझे कीर्तन होत राहतात. मला विसरत नाहीत कधी. हे एक माझं भाग्य आहे. म्हणून आदरणीय आमचे सतीश भाऊ आणि आदरणीय वारकरी संप्रदायातील अगदी गोड व्यक्तिमत्व आणि आपल्या गावचेच लाडके असणारे गावची भूषण आमचे आदरणीय माझ्यावरती नितांत मुलासारखं प्रेम करणारे आमचे तुकाराम महाराज आणि तुकाराम बाबांचं प्रेम, आमच्या सतीश भाऊंचं प्रेम आणि गावकऱ्यांचं प्रेम, अशा या प्रेमसंबंधातून हे कीर्तन करण्याचं सौभाग्य आहे. म्हणून प्रथमतः त्या ठिकाणी ग्रामस्थ मंडळींना, तुकाराम महाराजांना, आमच्या सतीश भाऊंना त्या ठिकाणी मी वंदन करतो. महाराष्ट्रातील सर्व नामवंत गायनाचार्य, मृदंगाचार्य मंडळी या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यामध्ये पहिली चाल ज्यांनी म्हटले ते महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राट आमचे अतिशय जिवलग मित्र हरिभक्तपरायण अशोकानंदजी महाराज पुरी, मानकेश्वर संस्थान मानमोडी, त्यांनी सुद्धा महादेवाचं चांगलं मंदिर बांधलेलं आहे. आता शिखराचं आणि कळसाचं बांधकाम आता अधूर आहे की नाही, पण फार चांगलं मंदिर बांधलंय. आमच्या पुरी बाबांना धन्यवाद. त्यांच्या पाठीमागं ज्यांनी चाल म्हटली ते भजन सम्राट आमचे माऊली महाराज पांचाळ, त्यांना सुद्धा धन्यवाद.
हरिभक्तपरायण दयानंद महाराज आडसोळ, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. मृदंग सम्राट अभिषेक महाराज यशलोटे, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. बाबा आहेत, बाबांनाही वंदन करतो. हा किसन महाराज माझ्या कीर्तनाला नेहमी करता असतात आहे की नाही. आमच्या किसन महाराजांनाही वंदन करतो. विनेकरी महाराज, तुळशीवाल्या आई, तुम्हालाही धन्यवाद. ही जे आपण बाल गोपाल ही जी महाराज मंडळी पाहताय, अगदी सुंदर गातात, सुंदर वाजवतात, सुंदर हरिपाठ, सुंदर चाली, अगदी छान पद्धतीने वारकरी संप्रदायाची सेवा करणारी ही आमची जी मंडळी आहेत ना, ही श्री संत भीमसेन महाराज वारकरी शिक्षण संस्था जवळाला, थेरल्याच्या जवळाला आहे. पाटोद्यावरून 5-6 किलोमीटर जवळाला, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आणि त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, वारकरी संप्रदायातील एक अतिशय गोड व्यक्तिमत्व. टॉप 10 जेवढे मृदंग वादक आहेत महाराष्ट्रात, यूट्यूबला आपण मृदंग नाव टाकलं की टॉप 10 जणांचे नाव येतात. त्यापैकी ज्यांचं नाव घेतलं जातं असे महाराष्ट्रातील एक नामवंत मृदंग सम्राट, मृदंगाचे महामेरू, आमचे अतिशय जीवलग, माझे बंधुवत भावासारखं माझ्यावरती प्रेम करणारे असे मृदंग विशारद, मृदंग अलंकार, मृदंग सम्राट, जेवढ्या पदव्या द्याव्या तेवढ्या कमीच आहेत, असे आमचे परममित्र माझे बंधू आप्पासाहेबजी महाराज कोठुळे. स्वतः या ठिकाणी मृदंगाची सेवा करण्याकरता महाराज उपस्थित आहेत. म्हणून आमच्या आप्पा महाराजांच्या संस्थेमध्ये असे 100 विद्यार्थी शिकण्याकरता आहेत. हे विद्यार्थी सांभाळणं एवढं सोपं नाही पिंपळगावकर. मला एकच पोरग आहे तर मी दुपारीच निघून जातोय कीर्तनाला. एवढं सोपं आहे काय आहे की नाही. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, वाटतंय तेवढ्या गोष्टी सोप्या नाही आहेत, पण ते आप्पा महाराजांची कमाल आहे. एवढे विद्यार्थी सांभाळतात. अगदी आईवडिलासारखं प्रेम ही विद्यार्थ्यांना महाराज देत आहेत. अगदी छान. आपल्या घरी एवढं जेवायला चांगलं नाही, जेवण्याकरता, राहण्याकरता आणि शिक्षण क्वालिटीचं एवढी सुंदर संस्था आहे जवळाल्याला. आणि त्याचे संस्थापक आहेत आमचे आप्पासाहेब महाराज. म्हणून एकदा आप्पा महाराजासाठी आणि त्यांच्या संस्थेसाठी जोरात टाळी सगळ्यांनी वाजवायची आहे. आप्पा महाराजांचं नेहमी करता दरवर्षी योगदान असतं तुम्हाला, आहे की नाही, सप्त्याला, आहे की नाही. फार त्यांचं तुमच्यावरती प्रेम आहे. न चुकता महाशिवरात्रीच्या पिरियडमध्ये त्यांना लय फोन येते सप्त्याचे, लांबून लांबून येते. तिकडं त्या कर्नाटक बाउंड्रीवरून, तिकडं वाशिम, कुठं नाशिक. पण ते म्हणतात उगाच कशाला, आहे की नाही. ज्यांचं प्रेम आहे त्या लोकांकडे आपण गेलं पाहिजे. प्रेम परिचय को पहचान बनाता है, प्रेम वीराने को गुलिस्तान बनाता है, और मैं कहता हूँ प्रेम एक इंसान को भगवान बना देता है. ताकद आहे प्रेमामध्ये. असं काय करतात. म्हणून आप्पा महाराजांचं तुमच्यावर आणि तुमचं सुद्धा त्यांच्यावरती प्रेम आहे की नाही. म्हणून आप्पा महाराजांना वंदन करतो. अतिशय सुंदर साऊंड आहे, फार छान. आमचे बाबूभाई, आहे की नाही, अगदी गोड साऊंड आहे त्यांचा, महाराष्ट्रात गाजलेला. आणि त्या साऊंडचं ऑपरेटिंग करण्याचं काम आमचा समीर करतोय. सगळी जबाबदारी आमच्या समीरकडंच आहे. सांगू तुम्हाला, मुस्लिम समाजात जन्माला आलेली लेकरं इथे, पण वारकरी संप्रदायाची सेवा करतात. एकदा टाळी वाजवा त्याच्यासाठी जोरात, आहे की नाही. सगळ्या महाराज मंडळीवरती प्रेम करणारे पोरं इथे. सगळ्यांची स्टेटस ठेवतो हा पोरगा. आपल्या कीर्तनाचे स्टेटस ठेवणारी माणसं आहेत ही, आहे का नाही. म्हणून अशा माणसाला दाद दिली पाहिजे. अगदी संप्रदायाची सेवा एकदम प्रेमाने करणारी माणसं आहेत. म्हणून आमचे समीर भैया, बाबू भाई यांना त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो. ज्यांचा या ठिकाणी आपण चॅनल या ठिकाणी 8 दिवस इथं लावलेला आहे. असे आमचे अतिशय जीवलग मित्र, महाराष्ट्रातले एक गाजलेले चॅनल आहेत काही. त्याच्यापैकी हा एक चॅनल आहे राजा पंढरीचा. यूट्यूबला आपण जा, त्यांच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. तुमचा सप्ताह महाराष्ट्रभर पोहोचण्याचं काम हे चॅनल करतोय, हा पोरगा करतोय. हे वयाने छोटाच आहे, पण महाराष्ट्रात त्याचं नाव आता पोहोचतं झालं, आहे की नाही. सगळीकडे क्लिप आहेत त्याचे, एकदम नंबर 1 क्लिअरिटी. आणि चांगला पोरगा आहे, संप्रदायाचं चांगलं काम करतोय. असं आमचा अमर इके, आहे की नाही, आणि आदित्य इके, आहे की नाही. हे 2 जण भाऊ आहेत, राम लक्ष्मणासारखे. चांगलं काम करतात संप्रदायाचं. आप्पा महाराजांच्या सोबत काय, आमच्या सोबत काय, फार चांगलं प्रेमाने. म्हणून आमच्या इके पाटलांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. आता सर्वच आमचे महाराज मंडळी, विद्यार्थी महाराज मंडळी, सर्वांना वंदन करतो. सर्व माता माऊल्या, पुरुष मंडळी, या सप्ताहाला तन मन धनाने सहकार्य करणारे सगळेच ग्रामस्थ मंडळी, गावकरी मंडळी, सगळ्यांना वंदन करतो. कुणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा. भोलेनाथाच्या नावात सगळ्यांची नावं आली असं गृहीत धरू.
आणि चिंतनाला आपल्या कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल अभंग फार सुंदर आहे. सध्या 8 दिवसात जर तुम्ही महाराष्ट्रभर फिरले तर शिवरात्रीचे सप्ताह सुरू झालेले आहेत. आज कुणाची काल झाली, कुणाची आज झाली, पण गावोगावी भोलेनाथाची सेवा करणारी माणसं तुम्हाला दिसतील, महादेवाची सेवा करणारी माणसं तुम्हाला दिसतील. त्यातली त्यात महिला मंडळींचं खूप प्रेम आहे भोलेनाथावरती. भोळं दैवत आहे. हो मेरा भोला है, मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, ओ शंभूनाथ रे, ओ शंकरनाथ रे, महादेवा महादेवा महादेवा, तेरा डमरू डम डम, डमरू डम डम, डमरू डम डम बाजे रे हो हे भोलेनाथ. ठीक आहे नाही? जो भोलेनाथाची सेवा करतो त्याला जिंदगीत काही कमी पडत नाही, काहीच कमी पडत नाही. म्हणून रोज करा, केलीच पाहिजे. कोण करीत नाही महाराज, सगळे करतात. हो सगळे करतात. आणि वारकरी संप्रदायाला कीर्तन लक्ष देऊन ऐका, मी अभंग मुद्दाम त्याच्या करताच घेतला. वारकरी संप्रदायाला जी भजनाची परंपरा आहे, संतोष महाराज ज्या चाली गातो, अशोक महाराज ज्या चाली गातात, माऊली महाराज ज्या चाली गातात, आप्पा महाराज जे मृदंग वाजवतात, तुम्ही ज्या चाली ऐकता, गावोगावी जे भजन होतं, हा प्रसाद कुणाचा असेल तर हा महादेवाचा प्रसाद आहे. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, हो भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. ओ राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव, ओ राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. ओ! भजनाची परंपरा ही भोलेनाथाने दिलेली परंपरा आहे. म्हणून मला असं वाटतंय गड्या, भजन करत असताना सुरुवातीला जो भोलेनाथाचं स्मरण करतो ना, त्याच्या भजनाचा गोडवा काय वेगळाच असतो. महाराज भोळं दैवत आहे. आपण प्रत्येकाने जर ते प्रदीप मिश्रा सांगतात ना, एक लोटा जल सब समस्या का हल, आहे की नाही, असं दैवत आहे. पण आपण अंतकरणापासून तिथं जाऊन बसलं पाहिजे, पूजा केली पाहिजे आणि त्या भोलेनाथाच्या दरबारात इच्छा प्रकट केली पाहिजे. का तुकोबराच्या अभंगातून इच्छा प्रकट करतायत. पिंपळगावकर, विश्वाच्या पाठीवर असं एक पात्र नाही की त्याला इच्छा नाही. रामचंद्र बाबा, सगळ्यांना इच्छा आहे, फक्त साधूलाच इच्छा आहे असं नाही. इच्छा ही देवाला सुद्धा आहे. ऐका बरं, इच्छा ही साधूला सुद्धा आहे आणि इच्छा तुम्हाला मला सुद्धा आहे. प्रत्येकाची इच्छा भिन्न नाही. देवाची इच्छा आहे काय, मी प्रत्येक सजीवामध्ये असावं. देव नाही का आहे ना, सर्वागटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. देवाला एकट्याला करमत नाही महाराज, देवाला एकट्याला करमत नाही. म्हणून तुम्ही बघा, तुम्ही आम्ही सुद्धा एकांतात असलोत ना, वाईट विचार माणसाच्या डोक्यात येते.
तुम्ही आणखीन ऑब्झर्वेशन करा जीवनाचं. मग कुणी असू द्या, मी असू द्या, तुम्ही असू द्या, कुणी असू द्या, माणूस एकांतात असला की माणसाच्या डोक्यात विचार वाईट येते. आणखीन बी बघा तुम्ही, वाईट विचार येतात. अरे देवाला एकट्याला करमत नाही. तुम्ही आम्ही कोण आहेत? कोण आहेत महाराज? आपण चिल्लर माणसं आहेत. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. म्हणता माय सगळेजणी? म्हणता का सगळेजणी? माझ्या माग म्हणा, सगळ्या जणींनी म्हणायचे बरं का. तुम्ही शिंदे गट आणि ठाकरे गट असं काही नाही ना? असं काही अडचण, इकडे लक्ष दे. म्हणता सगळ्या जणी माझ्या मागा, लाजायचं नाही, घाबरायचं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. सगळ्या जणी एका स्वरात एकदम छान. देवाला एकट्याला करमत नाही ना? तुम्ही आम्ही म्हटलं तर आणखीन त्याला बरं वाटल. सगळ्यांनी म्हणताय ना? म्हणा माझ्या माग, विठू माझा लेकुरवाळा. जरा असं मोठ्याने म्हणा, मोठ्याने मोठ्याने म्हणा ना. नळावर गेल्यावर कसा आवाज निघतो आपला? नळा नळावर गेल्यावर कसा आवाज निघतो तसा आवाज काढायला पाहिजे, मग मजा आहे त्याच्यात. सगळ्या जणी काढता का? कधीच तर ऐकता? काय सोपं आहे, ऐकायचं का म्हणता? म्हणता का? विठू माझा लेकुरवाळा. असं वा वा पिंपळगाव झोऱ्याने आणखीन. विठू माझा लेकुरवाळा. संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा. वा वा. विठू माझा लेकुरवाळा. वा. असं तुम्ही म्हणलं तर देवाला बरं वाटल. त्याला एकट्याला करमत नाही महाराज. निवृत्ती हा खांद्यावरी, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानांचे हात धरी, सोपानांचे हात धरी. पुढे चाले ज्ञानेश्वर, पुढे चाले ज्ञानेश्वर. मागे मुक्ताई सुंदर हो, विठू माझा लेकुरवाळा. विठू माझा लेकुरवाळा. संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, लेकुरवाळा, लेकुरवाळा. एकट्याला करमत नाही. एकलेन कंठेची मनोनिया येणे, केले निर्माण 14 हे भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. ऐसा लागवे आ माया सूत्रधारे. असो मी प्रत्येक सजीवामध्ये असावं, मी दिसावं, मी नटावं, मी राहावं. देवाची इच्छा आहे. चला 2 नंबर इच्छा आहे ती साधूची. काय साधूची इच्छा आहे बाबा? गेलेच कधी आळंदीला तर ज्ञानोबरायांचं दर्शन घ्या आणि माऊलींना विचारा, माऊली तुम्ही साधकांची मायबाप आहेत, तुम्ही अनाथाची माय, विश्वाची माऊली आईशी तुझी ख्याती. पण माऊली सांगा ना, प्रत्येक साधक तुमच्या दर्शनाकरता येतो, पण प्रत्येक साधकाच्या अंतकरणातील एकच भावना असेल,
आमच्या ज्ञानोबरायांची काय इच्छा असेल. काय सुंदर आहे. ज्ञानोबराय म्हटले किंबहुना सर्व सुखी तालुका सुखी नाही. ऐ ऐ ऐ ऐ ऐ चिल्लर ऐ रे इकडे बघ. किंबहुना गाव सुखी नाही. इकडे लक्ष द्या. तालुका सुखी नाही, जिल्हा सुखी नाही, महाराष्ट्र सुखी नाही, देश पण सुखी नाही, किंबहुना सर्व सुखी. आणखीन एक गंमत आहे याच्यात पुरी बाबा. अवघाची गाव नाही, अवघाची तालुका नाही, अवघाची जिल्हा नाही, अवघाची महाराष्ट्र नाही, अवघाची देश नाही, मग अवघाची संसार सुखाचा करीना. 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 आनंद भरीना, आनंद भरीना, तिन्ही लोकां जाईन गे माये. दया पंढरपुरा जाईन गे माये. दया पंढरपुरा. आनंद भरीना, आनंद भरीना, तिन्ही लोक, तिन्ही लोक, जाईन गे माये. दया पंढरपुरा, जाईन गे माये. दया पंढरपुरा, दया पंढरपुरा, दया पंढरपुरा. असं वा. बाकीच्या माईक वाल्याला म्हणावं लागतंय अरे आवाज वाढव बाबा वाढव मोर आवाज वाढव म्हणावं लागतंय का नाही. आहे का नाही. पण ही इतकी चांगली साऊंड सिस्टीम आहे. यांना म्हणावं लागतं आवाज कमी कर. आहे का नाही. एवढंच चांगलं. काही काही साऊंड वाले आहेत ना, साऊंड फुटून म्हणून लय कंजूसपणा करतो तो. आवाजच वाढीत नाही. महाराज मेला आळडू नाव आवाज वाढीत नाही. पण वा कान दाबावं लागते. आहे का नाही. सोपं काय महाराज. अवघाची संसार सुखाचा करीन. हे काय ज्ञानोबरायांचं अंतकरण पवित्र आहे. कीर्तन घरी घेऊन जा. वारकरी संप्रदायाला ज्ञानोबराय आईच्या रूपातून मिळाले. म्हणून ज्ञानोबराय वयाने लहान आहे बाकीच्या संतांपेक्षा. नामदेव महाराज असतील, तुकोबाराय असतील, नरहरी महाराज तर सगळ्यात ज्येष्ठ. सगळ्यापेक्षा लहान माझे ज्ञानोबराय आहेत. पण वारकरी संप्रदायाची आई झाली. आईचं अंतकरण आहे ज्ञानोबरायांचं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय किंवा ज्ञानाबाई माझी योग्यांची माऊली. आणि या जगात ज्ञानोबरायांच्या नंतर माऊली फक्त एकाच जातीला म्हटलेलं आहे. ती जात ही आहे. ही स्त्री जात आहे. फक्त हिलाच माऊली म्हटलेलं आहे. तुम्ही आम्ही एकमेकावरती किती प्रेम करा, आपल्याला माऊली कुणी म्हणणार नाही. कुणीच म्हणणार नाही. पण कुपुत्रो जायते क्वचितपि कुमातांड जायते. तुमच्या आमच्यासारखे कुपुर लाख जन्माला येतील तुकाराम महाराज, पण कुमाय कधी जन्माला येत नाही. म्हणून तिला माऊलीची उपमा दिलेली. आणखी सोपं करून सांगू, या जगातल्या प्रत्येक आईचं अंतकरण एकच आहे. माझ्या मुलानं मोठं झालं पाहिजे, माझ्या लेकराचा संसार आनंदात झाला पाहिजे. प्रत्येक आईचा. मग ते लेकरू ते मुलगा नालायक असू द्या, पण आईचं अंतकरण हे लेकराचं अंतकरण, आईचं अंतकरण हे माऊलीचं अंतकरण आहे. ऐशी कळवळ्याची जाती असं वा. ऐशी कळवळ्याची जाती करी लावा वीण प्रेमी, करी लावा वीण प्रेमी.
ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. काहीच लाभ नसतो. आणखीन सोपं करून सांगतो मी तुम्हाला. काय काय इतके मूर्ख पोरं आहेत हो, इतके नालायक आहेत, त्यांना आई वडिलांच्या कष्टाची इतकी बी जाण नाही. इतकी बी जाण नाही हं. इतकी बी जाण नाही. उलट माईच्या कमरातल्या पिशवीतले 500 रुपये चोरून घेतो पोरगा. पारगावला चौसाळ्याला जातो, दारू पितो आणि तिकडच रोडवरती पडतो. पण एक सांगू का, ही बिचारी माय, बिचारी शेतात गेलेली माय दिवसभर काम करते शेतात. इकडे लक्ष द्या. दिवसभर शेतामध्ये काम करते आणि शेतातून जेव्हा घरी येते ना, तिचे पाय चिखलाने भरलेले असतात. ऐकताय ना माय सगळ्याजणी? ऐकताय सगळ्या जणी? त्या मंदिरातल्या बाया काढा बाहेर. त्या हे म्हणा बाहेर, बस झाला आता. या म्हणा बाहेर. हे पोरांनो, हे बोल ना करे, हे बोल ना करे. इकडे लक्ष द्या. खूप महत्वाचं सांगतोय मी, खूप अगदी महत्वाचं आहे. इकडे महिलांनी आता मंदिरात जायचं नाही, जागेवर बसायचं. पुन्हा कीर्तन झाल्यावर मग 22 तास मंदिरातच बसा. हा मग काय, महादेव कुठं चाललाय काय? कुठंच जात नाही ते, तुमच्यासाठीच इथंच आहे देव. 2 तास कीर्तन आहे का? मोठे मोठे महाराज लोक बोलवलेत तुम्ही. काही ना काहीतरी मिळालं पाहिजे त्याच्यातून तुम्हाला. याच्याकरता सप्ताह, याच्याकरता कीर्तन आहे. का म्हटलं, ज्ञानोबरायांच्या नंतर माऊली येईल. ऐका, मूर्ख पोरगा असू द्या, मूर्ख, दारू पिऊन चौसाळ्याच्या स्टँडला पडलेला असू द्या, दिवसभर त्याच्या अंगावरती माशा घोंगतात. माईच्या कमरेतल्या पिशवीतले 500 रुपये घेऊन त्या कष्टातल्या पैशाची दारू पिऊन मूर्ख मुलगा स्टँडवर झोपलेला असू द्या, दिवसभर माशा घोंगतात त्याच्या अंगावरती. पण ही बिचारी माय दिवसभर शेतामध्ये काम करते. अहो, दिवसभर शेतामध्ये दारे धरते. संध्याकाळच्या वेळेला लाईट असली ना, तर या जगातल्या कित्येक महिला दाखवीन तुम्हाला मी की ते शेतात दारे धरतात. आमचे मायबाप सुद्धा शेतकरी. मी काय मंत्र्याचा पोरगा नाही. आमचे आई वडील सुद्धा आणखीन बी शेतात काम करतात महाराज. कष्ट केल्याशिवाय काय मिळतं कुणाला? ही बिचारी माय, तिचे पाय चिखलाने भरलेले असतात भाऊ. दिवसभर दारे धरणारी माय बिचारी भरत्या पायाने घरी येते. ऐका, माऊली कुणाला म्हणत नाही हे जग. भरत्या पायाने घरी येते माय. पिंपळगावकर, संतोष महाराजाचं कीर्तन घरी घेऊन जा, सफल होईल माझा प्रवास. भरक्या पायाने घरी आलेली माय पाय धुत नाही, हात पाय धुत नाही, तसंच भाकरीला बसते. जिथं मुलगा पेताड तिथं नवरा सुद्धा पेताड असतो. संस्कार हे भरक्या पायाने भाकरी करते आपली आई, नवऱ्यासाठी सुद्धा आणि लेकरासाठी सुद्धा. आणखीन सांगू मी तुम्हाला, माझ्या दादांनो, भाकरी केल्यानंतर, भाजी केल्यानंतर, स्वयंपाक केल्यानंतर स्वतः खात नाही, खात नाही स्वतः. मग लेकराची वाट बघते. ते मूर्ख दारू पिऊन पडलेला असू द्या स्टँडवरती, पण पेताडाची सुद्धा वाट पाहणारी जगाच्या पाठीवर एकच जात आहे, ती ही माऊली आहे. पेताडाची वाट पाहते. जोपर्यंत माझं लेकरू येत नाही तोपर्यंत मी घास सुद्धा खाणार नाही. मूर्ख लेकरू आहे, मूर्ख पोरग आहे, तरी सुद्धा वाट पाहणारे जगाच्या पाठीवर एकच जात, तिचं नाव आई आहे. कोण करतो? कोणी करीत नाही. 4-2 दिवस दिवाळीला गेलेली मुलगी रिकाम्या हाताने पाठवत नाही माय कधी. पण खेड्यातली माय आठवा आपली बिचारी. गरीब असेल आपली माय पिंपळगावकर, कमरातल्या पिशवीमध्ये साडी घेण्याकरता पैसे नसतील तिच्या, पण माझ्या दादांनो, माझ्या मुलीची पिशवी रिकामी जाऊ नये म्हणून नानीतला उघळलेला साबणीचा तुकडा का व्हायना, पण आई मुलीच्या पिशवीत टाकल्याशिवाय राहत नाही. पण माझ्या ताईंनो, संतोष महाराजांचं भावाचं हे कीर्तन घरी घेऊन जा. मुलीचं माहेर तोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत माहेरात मुलीची माय जिवंत आहे. आणि एकदा माहेरातली माय निघून गेली ना, तर शहाण्या मुलीने कधी माहेरला जायचं नाही. तिने फक्त एकच म्हणायचं, कुठे गेली माझी आई, मला करमत
झोपत नाही ये नागाये मला झोप येत नाही 9 महिने गर्भात ठेविले बोट धरोनी मला चालविले रडू येते आई कोण गाईल अंगाई तू ये ना गाये मला झोप येत नाही हो कौन भला इस दुनिया में माँ की जगह ले सका कोई कह दे क्या होती है माँ कहाँ गए ममता भरे दिन कैसे जिए ओ माँ तेरे बिन ओ माँ तुझे ढूंढू मैं कहाँ माँ के बिना सुना है जहां हो कौन भला इस दुनिया में माँ की जगह ले सका कोई कह दे क्या होती है कोण करत कुणी करीत नाही महाराज कुणी कुणावरती प्रेम करायला तयार नाही कुणी कुणासाठी यायला तयार नाही अरे कोण येते घरा आमुच्या कशाला काय ज्याचा त्याला नाही धंदा कोण येतं कोण करतं कुणी करत नाही संतोष महाराज कीर्तन करतो हे उपकार ज्ञानोबरायांचे आहेत. तुम्ही आम्ही कीर्तन ऐकतो हे उपकार ज्ञानोबरायांचे आहेत. आप्पा महाराज पकवाज वाजवतात हे उपकार ज्ञानोबरायांचे आहेत. अहो वर्तमान पेपरातली जाहिरात सुद्धा लोक फुकट छापीत नाहीत हो इतकं जग मूर्ख आहे फुकट छापीत नाहीत वर्तमान पेपरातली सुद्धा जाहिरात पण जगाराची उद्धाराची ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी तुम्हाला आम्हाला समर्पित केली कोण करतो मग कीर्तनाची विनंती भावांनो बहिणींनो पारायण करत चला आपले लोक 5 रुपयाचा पेपर विकत घेऊन वाचतील पण माझ्या तुकोबराच्या गाथ्याचं माझ्या ज्ञानोबरायांच्या गाथ्याचं ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण कधी करणार नाहीत आता इथं रोज चिठ्ठी काढल्या जाते इथं तुकोबरायांचा गाथा आहे इथं हे गाथा आहे ना बघू द्या तुकाराम महाराज हा गाथा आहे ना जरी तुकोबराय दिसत नसले पिंपळगावकर तर गाथ्याच्या रूपाने तुकोबराय प्रत्येकाच्या हृदयात आहेत याला सामान्य समजू नका तुम्ही हे दिसायला फक्त पुस्तक म्हणून दिसेल तुम्हाला पण हे साक्षात माझे तुकोबराय हे तुमच्या आमच्यात आहेत ना तुकोबरायमुळं जर हे कीर्तन जिवंत असेल तुकोबरायमुळं जर हा परमार्थ जिवंत असेल पिंपळगावकर कीर्तन घरी घेऊन जा आपलं ज्ञानोबा तुकोबामुळं जर तुमची आमची परंपरा जिवंत असेल ज्याला ही ज्ञानेश्वरी मिळेल ज्याला ही गाथा मिळेल ही गाथा सांदीत कधी ठेवू नका ही गाथा कोणत्या कपाटामध्ये ठेवू नका ही गाथा कुठंतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवू नका ही गाथा आहे ना चांगलं वस्त्र आणा याला 100-200 रुपयाचं जसं लेकराला सांभाळताय ना तसं या गाथ्याला सांभाळा आणि रोज आंघोळ झाल्यानंतर एक का व्हायना पण अभंग वाचा एका तरी अभंगाचं पारायण करा एक जण म्हटला भाऊ महाराज काय तुम्ही लोक चंद्रावर गेले तुम्ही आणखीन धोतरावरच का पारायण 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 जो तो महाराज येतो म्हणतो
गाद्याचं पारायण करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, कोणत्या बी सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण. महाराज काय तुम्ही लोक चंद्रावर गेले, तुम्ही आणखीन धोत्रावरच. अहो हे पारायण 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 करायचं कुठपर्यंत? मी म्हटलं राजा, जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण केलं पाहिजे. ताकद आहे याच्यामध्ये. म्हणून सांगू तुम्हाला, माझे ज्ञानोबा माझे तुकोबा जर आईसारखे तुम्हाला आम्हाला सांभाळणारे जर झाले नसते ना, तुम्ही आम्ही इथं जिवंत सुद्धा दिसलो नसतो. इतके उपकार ज्ञानोबारायांचे आहेत. म्हणून आमची ज्ञानोबाराय आमची माय झाली महाराज. अरे लाखो लोक चालतात ज्ञानोबारायांच्या दिंडीत, लाखो लोक चालतात. खेळ मांडियेला वाळवंटी दाई, खेळ मांडियेला वाळवंटी दाई, नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. वाळवंटी गाई, खेळमांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव बाई रे, बाबा नाचती वैष्णव बाई. वर्ण अभिमान, वर्ण अभिमान विसरली आती, वर्ण अभिमान विसरली आती. एका एका लोटांगणी जाती. काय गोड आहे. निर्मळ चित्त झालं नवनिते, पाषाणा फुटती पाझर रे. खेळ मांडियेला वाळवंटी दाई, खेळ मांडियेला वाळवंटी दाई, नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. बाई रे, बाई रे. त्याच्यामुळं पिंपळगावचा सप्ताह जिवंत आहे. तुम्हाला आम्हाला वाटतं सप्ताह करावा, सतीश भाऊला वाटतं मी सप्ताह करावा, मी मंदिर बांधावं, मी परमार्थ करावा. कुणाचे उपकार आहेत? ज्ञानोबारायांचे उपकार आहेत. म्हणून ज्ञानोबाराय जगाची माय झाली. आणि माईची एकच इच्छा असते, जगाने सुखी झालं पाहिजे. चला, साधूची इच्छा थोडी बाजूला ठेवू. 3 नंबर इच्छा आहे ती तुमची आमची. माणसाची इच्छा का एक राहिली का? कोणाला खायला आवडतो, कोणाला चारण म्हणायचं. आणि खायच्या बाबतीत महाराष्ट्राला शिस्त राहिलेली नाही भाऊ. काय काय इतकं खातेत, आणि काय कायची जिंदगी तितक्यासाठीच आहे. आया नाही आया, हा खाया झोप्या नाही रे. ए मी खुनी तो तुम्ही बोलता का? मी खुनी तो तुम्ही बोला. हा ज्वारे ने रे. हा आया, हा खाया सोया गया. क्या किया तो बोले कुछ नहीं किया. आणि सांगतो तुम्हाला, खाण्याच्या बाबतीत शिस्त राहिलेली नाही महाराज. जितकं लागतं ताटात तेवढंच घेतलं पाहिजे माणसाने. अन्नाचा कधी अपमान करायचा नाही. ज्यांनी अन्नाचा अपमान केला, अन्न त्याचा बदला घेतल्याशिवाय राहत नाहीत. म्हणजे तुम्हाला गिरायक सापडत आहेत का सध्या? महाराज आमचे पोरगे मला सांभाळीत नाही. बर नालायका, तो लोकाच्या पंक्तीत लग्नामध्ये गेला, गरीब बापाने कर्जाने पैसे काढले, लेकीचं लग्न लावलं, इतकी बुंदी घेतलीस, अर्धी खाल्लीस आणि अर्धी तशीच उकंड्यावर पत्रावळी फेकून दिलीस. त्याची परतफेड आहे. ही पोरग सांभाळीत नाही, खायला देत नाही, त्याची परतफेड आहे. उदर भरणं नो हे जाणे जे यज्ञ कर्म म्हणलेलं आहे. जितकं लागतंय तेवढंच घ्यायचं. एक भाकरीची भूक कधी बी माणसाने शिल्लक ठेवली पाहिजे. काय काय इतकं खात्यात महाराज. माझ्या संग एक मुंबईला आलता कीर्तना, गावाकडचा होता, शेळ्या सांभाळणार, एक गब्याची गब्या होतो. आलं माझ्या संग मुंबईला. म्हणलं बाबा मला जीवाची मुंबई करायची, मुंबई बघितली नाही. म्हणलं चल. आता मुंबईला आमचे कीर्तन असते सारखे, आपा महाराज बी वाजवायला असते, तर विचारा त्यांना. गावाकडचा मुंबईला नेला. माझं जेवण झालं, फेटा बांधला, कीर्तनाला निघायचं तरी ती जेवतच होतं.
अरे मी म्हणलं रावशा उठ, माणसं खातो काय, उठ. नाही म्हणलं बाबा आणखीन एक चपाती एक. मी म्हणलं तुला जेवायचंय तरी कुठवर नेमकं बरं. तिने असं शर्ट वरी केलं आणि त्यांनी ढेरीला बांधलेली होती सुतुळी. सुतुळी कळते ना तुम्हाला, सुतुळी. मी म्हणलं रावशा कोरचक जेवायचंय. तिने असं सुतुळीला धरलं आणि म्हणलं बाबा जोपर्यंत या सुतुळीचा आवाज असा पंग 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 तोपर्यंत जेवायचं. मी म्हटलं मुंबई खाची नाखी तू. खायचं भान असलं पाहिजे आणि खातानी ना शांत खा, बोलू नका, बोलत जाऊ नका. आपले लोक खात्यात बी वाचा वाचा आणि बोलत बी. कोणतं काम करताना एक काम हाती धरलं ना तेवढं पार पाडायचं व्यवस्थित. आपल्या लोकाला खाता खाता ते श्लोक म्हणायचं लय नाद, दुसऱ्याला सुद्धा खाऊन देणार नाहीत. श्लोक म्हणा बेकार नाद. बरं ते स्वरात नसते तर तालात नसते तर बघ मशिवणी कुणीकडे आडी दे गप्र. कुणीकडे असे कुणीकडे कसं आळलं तो जरा स्वरात तालात असला पाहिजे. श्लोक अभंग म्हणताना जरा स्वरात तालात. माझ्या संग असं एक जण मुंबईला नेला होता आणि त्याला लय नाद श्लोक म्हणायचा मध्ये मध्ये लय नाद. मी म्हणणार आहे तू ग बसर. म्हणलं कायला म्हणणार आहे तुम्ही. मी म्हणलं या तुला नेतो मुंबईला पण मध्ये मध्येच तसलं म्हणायचं ना. मसाला आरडा लेवून आरडतोस, गप खायचं. आता जसं ताट जशी पंगत तशी पुंडली म्हणतात आपले लोक सुद्धा. लय बेकार आहेत. शिराभात कडी असली ना ग, शिराभात कडी आपलं कस तरी पातळ शिरा पातळ कडी आणि भात. शिराभात कडी असली ना पुंडली सुद्धा तशीच म्हणणार अरे राम तुका मरायला का काय जरा मोठ्याने म्हण देवाचं नाव. आणि जरा पंगत बरी असली का जरा ती माझ्या संग एक आलता जेवायला. नंबर एक पंगत, गुलाबजामुन बासुंदीन जिलबीन लाडू नंबर एक पंगत. आणि जेवायला बसलो मला माहिती हे म्हणणारे म्हणून काय ना काहीतरी. जी त्याची खोड मेल्याशी जात नाही. मी त्याची मांडी दाबीत होतो. म्हणलं रावशा गप रावशा गप रावशा गप. त्यांनी गुलाबजामुन पाहितल्यावर सुरू केलं अरे अरे रावणा. मी म्हणलं बोल रे बंधू बिभीषणा. काय म्हणावं असल्याला मग बरं ते तरी थांबत आहे का. अरे अरे रावणा राज्य गंभीर केले. मी म्हणलं करू दे ना केले तर ते हा काय बापाचे गेले. करू दे म्हणलं गप जेव सुंबळ्या. काय काय कायला भानच नाही महाराज. जेवढं लागतंय तेवढं घे जा. ठीक आहे आवडतंय तुम्हाला काय अडचण नाही. पण जेवढं लागतंय तेवढं. कुणाला 4 नमुन्याचं खायला आवडतंय, कुणाला 4 नमुन्याचं प्यायला आवडतंय, कुणाला कीर्तन करायला, कुणाला भजन करायला, कुणाला कॅमेरा लावायला, कुणाला साऊंड लावायला. प्रत्येकाची आवड भिन्न आहे. ह्याच्यात एक गंमत आहे. आवड नाही असा माणूस बी नाही. सगळ्यांना आवड आहे महाराज. इथे सगळ्यांना आवड आहे. काय नाव आहे तुझं. व्हॉट इज युअर नेम. काय नाव आहे. मोठ्याने बोल. उठून उभा राह. स्टँड अप. असं. व्हॉट इज युअर नेम. संकल्प. गाव पिंपळगाव. कितवीला आहे. 4थीला. लग्न झालं का. थांब हा थांब थांब. येस किंवा नो म्हणायचं. काय म्हणायचं. आवड पाहिजे आपल्याला. काय म्हणायचं. नीट नीट उभा राहा. हाताची घडी तोंडावर बोट. हा भेऊ नको काय नाही. अजिबात भेच नाही काय नाही काय नाही. लग्न झालं का. येस किंवा नो म्हणायचं. लग्न झालं का. जोऱ्यात म्हणा माय. नाही नाही नो येस नो दोनच. आमचे लेकर बघ भेटेत का मस्त टाळा पाहिजे ते हरिपट म्हणते तर कुणाला भेटेत काय. काय म्हणायचं येस किंवा नो. लग्न झालं का. जोऱ्यात म्हणणार रे. मोठ्याने म्हणायचं लग्न झालं का. नो. आणि खोटं बोलायचं नाही. तुला मै शिपवत आहे. खोटं बोलला की तुला महादेवाच्या मंदिरातच बसू. लग्न झालं का. नो. लग्न करायचं का. धावा धावा धावा. काय नाही मनातलं सांग. घाबरू नको. लाजू नको लाजू नको. काय तू संकल्पन काय माणूस आहे. लाजला मग याला काय अर्थ आहे. ए संकल्प बर मान हलवून सांग. लग्न करायचं का. हा लयच लाजायला. तो म्हणतोय ह्याला नियम म्हणतोय त्याला. हे म्हणते महाराजाच्या पुढे उगाच बसलोत गड्या आम्ही. येत नाही ते आता इकडे. पण असू द्या. आवड सगळ्यांना आहे. लहान पोराला आहे, तरुण पोराला आहे, म्हाताऱ्या माणसाला आहे. प्रत्येकाला आवड आहे महाराज. वाढावे संतान द्रोही
संतान, गृही व्हावे धनधान्य. प्रत्येकाला आवड आहे ही, संसारातली आवड ही प्रत्येकाला आहे महाराज. जो जो माणूस प्रपंचात वावरतो, जो जो माणूस संसारात आहे, त्याला प्रत्येकाला ही आवड आहे महाराज. माझ्या मुलानं मोठं झालं पाहिजे, माझी संपत्ती वाढली पाहिजे, मला पैसा आला पाहिजे, माझं घर चांगलं असलं पाहिजे, माझी गाडी चांगली असलं पाहिजे. सगळ्यांना आवडतं. मात्र खरं सांगू मी तुम्हाला, ज्ञानोबारायांनी जगाची आवड सांगितली. जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. ज्ञानोबा म्हटले जगाला काय आवडतं? एक नंबर जगाला आवडते ती सत्ता. सत्ता कोणाला आवडत नाही हो? सगळ्यांना आवडते महाराज. गावचा सरपंच, तालुक्याचा आमदार, जिल्ह्याचा खासदार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान व्हायला कुणाला आवडत नाही? रोज कीर्तन आहे मला, पण मला सुद्धा वाटतं मोदीला खाली वाढवून त्याच्या खुर्ची उमी बसावं. पण सोपं आहे? सोपं नाही. सार्वभौम पद पडिये. काही साधकांनी प्रश्न केला, माऊली हे आम्हाला आवडणार नाही, पण माऊली म्हटले नमरने निर्विवाद जगा पडिये. काय गोड आहे. इतके लोक कीर्तनाला आला, ते काय प्रश्नाचं उत्तर द्या. कीर्तन झाल्यानंतर कुणाला वाटतं का हो जावा म्हणून? जावा म्हणजे कुठं? घरी नाही. नो घरी, गोइंग टू यमपुरी. सोपं नाही महाराज. आवड आहे माणसाची, मरू नाही. आगा मरहा बोलन साहते आणि मेलियावरी रडती. पण मर हा शब्द कुणाला आवडायला तयार नाही, पण मरण कुणाला चुकत नाही. ए नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मृत्यूलोक हा पिंजरा आहे, आणि पिंजऱ्यामध्ये राहत असणारे आपण पोपटे. पोपटाला एक ना एक दिवशी पिंजरा सोडावा लागतो. पिंजरा लाकडाचा असो, पिंजरा तारेचा असो, पिंजरा लोखंडाचा असो, पिंजरा चांदीचा असो, नंतर पिंजरा सोन्याचा असो. ए माणूस आहे कोणतरी. इकडे बोल ना करे, इकडे लक्ष द्या. पिंजरा सोन्याचा असू द्या, पिंजरा सोडून एक ना एक दिवस सगळ्यांना जावं लागतं महाराज. नाशे कित्येक आले कित्येक गेल्या, येत उरो नाही आले अवतार येरते पामर जीव किती. इथं अवताराचे हे हाल आहेत. अवताराच्यांचे म्हणून एक माझी कीर्तनाची विनंती, आपल्याला मरायचंय एवढं ध्यानात ठेवून जरी माणूस जीवन जगला तरी माणसाची जिंदगी सफल आहे. आपल्याला एक ना एक दिवस मरायचंय. काही काही माणसं जीवनात लय सिरियस आहेत. इकडे बघा ना, तुला जाग्यावर अटॅक येईल. इतकं सिरियस राहू नका कधी, इतकं सिरियस राहू नका. आनंदात राहा. मनातलं दुःख, मनातल्या अडचणी, जे बोलावं वाटतं ते पटकन बोलून टाका. अटॅकचे प्रमाण वाढलेत ना, हे याच्याच गोष्टीमुळे वाढलेत. लोक दुःख सांगत नाहीत, अंतकरणातलं मोकळं करीत नाहीत. अंतकरण गेले, डायरेक्ट एवढीच बातमी ती ऐकायला आपल्याला. गेले, आताच होते हो, गेले. कशामुळं? कधी लोकांचं चांगलं अंतकरणामध्ये साठवून नाही ठेवलं, कधी कुणाला चांगले बोलले नाही, कधी कुणाचं चांगलं केलं नाही. कीर्तनाची विनंती, नाही एखाद्या माणसाला तुम्हाला चांगलं म्हणता आलं म्हणू नका, पण कधी कुणाची निंदा करू नका. कबीर महाराज म्हटले, निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीरजी की. नाही एखाद्याचं चांगलं करता आलं करू नका, पण कधी कुणाचं वाटोळं करू नका. माझी विनंती तुम्हाला, नाही एखाद्या माणसाला उंचीवर घेऊन जाता आलं जाऊ नका, पण उंचीवर गेलेल्या माणसाचे पाय कधी खेचण्याचं काम करू नका. दादांनो, आपण जे करतोय ना, आपण जे लोकांना नाव ठेवतोय ना, आपण जे बांध करतोय ना, आपल्याला वाटतं बुवा आपल्याला कुणी पाहत नाही, पण आपण जगाच्या नजरेतून चुकतो, पण देवाच्या नजरेतून कधीच चुकणार नाहीत. म्हणून बघा, तुम्ही अजिबात नाव ठेवायचे नाही महाराज कधी कोणाला, कधी कोणाची निंदा करायची नाही. जीवनामध्ये आनंदात राहायचं, आपण आपल्या स्वतःच्या मस्तीत राहायचं, स्वतःच्या आनंदात जगायचं. कधीच नाही. इतके सगळे आता कीर्तनकार तुम्ही बोलवलेत, एखाद्याचं कीर्तन नाही ना पटलं त्याला पुढच्या वर्षी बोलवायचं नाही. एखाद्याचं गायन नाही पटलं त्याला पुढच्या वर्षी बोलवायचं नाही. एखाद्याचं टाळ वाजवायला नाही पटलं तुम्हाला, त्याला पुढच्या वर्षी बोलायचं नाही.
आमच्यासारखा एखादा महाराज तुम्हाला त्याचं कीर्तन नाही ना आवडलं त्याला पुढच्या वर्षी बोलवायचं नाही. एखाद्या वादकाचं वाजवणं नाही ना आवडलं त्याला पुढच्या वर्षी बोलवायचं नाही. इनेकऱ्यांनी पारायण केला त्याला पुढच्या वर्षी बोलवायचं नाही. पण मागं त्याची निंदा करायची नाही. ते पाप आपल्याला लागत असतं. देव बघतो महाराज, देव सगळं बघतो. म्हणून मी सांगू तुम्हाला माझ्या दादांनो, मारायचं तर सगळ्यालाच हो, सगळ्यालाच मारायचं. एखादा म्हणीन महाराज आम्ही लयच मोठ्या गाडीत फिरतो, मी तू तर पहिला जाणार. काळाला काही घेणं देणं नाही. काळ न विचारे घाट, काळ न विचारे हाट, काळ न विचारे आवस, आणि काळ न विचारे पावणे 9. हे नाही ते काळ न विचारी पहाट नैवम गांजा खसम लिखितम. हे का कोणत्या गांजा खसनी नाही लिहिलेलं हे. काळ काहीच घेण देणं. काळ म्हणत नाही बाबा एखादा माणूस विमानात चाललाय आणि हेलिकॉप्टर मध्ये चाललाय, काही घेण देणं नाही. तसं पाहायला गेलं तर अजितदादा गेल्यानंतर महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं. जरा पक्ष हेवे दावे राजकारण बाजूला ठेवा, जरा माणूस म्हणून एखाद्याकडे पहा. किती नुकसान झालंय. बीड जिल्ह्याचे आमच्या पालकमंत्री झाले ते अजितदादा. बीडचे सगळे रस्ते क्लीन झाले 6 महिन्यातच क्लीन. याला म्हणतात काम. जो माणूस काम करतो ना त्याचं कीर्तनात नाव घेतलंच पाहिजे. जो आहे रामाचा तो आहे आमच्या कामाचा, जो आहे कामाचा तोच रामाचा. वाईट वाटलं अजितदादा गेल्यानंतर, पण नाही त्या यमाशी करुणा. कोण अजितदादा यमाला काही घेणं देणं नाही. कोण बाळासाहेब ठाकरे यमाला काही घेणं देणं नाही. कोण RR पाटील काही घेणं देणं नाही. कोण गोपीनाथ मुंडे यमाला काही घेणं देणं नाही. कोण संतोष महाराज यमाला काही घेणं देणं नाही. यम म्हणीन बरा बोंबलत हिंडत होता रोज एका गावाला, काही घेणं देणं नाही त्याला. टिपला का ललाटी जे लिहिले ज्ञानोबा म्हटले एकदा लिहिलेला काळ नो बदल. पिंजरा आहे महाराज हा पिंजरा. हा पिंजरा एक ना एक दिवशी सोडायचा, एवढंच लक्षात ठेवून जीवन जगा. माणूस आनंदाने जगेल. तुझ पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने. ओ तुझ पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने. नदी डोंगर हिरवी राने नेवो लांडुनिया सरिता पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. पिंपळगावकर आकाशी झेप घेरे पाखरा. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. सोडावा लागतो. हा मृत्यू लोक आहे. मृत्यू लोकात कधीच कुणाची इच्छा पूर्ण होत नाही. इंद्र बारी चंद्र छत्र धरी म पाणी वा हे घरी. वायू सदा पूजे ओ श्री विदलेख करी दळण कांडन. मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाड्या फावी. आरसान दाविती जयापुढे तिची रोकडे तुळानी नवग्रहाची तुळा गाडे. ते रावण घातले बांधवडे विघ्न न राहू शके जयापुढे. तुझी गणेश होऊनी बापुडे. गाढवाचे कळप गाडे चुईकडे उडत असे. तुरीच्या पाट्यात नाही सापडलं हे मला. जावा लागतं महाराज. या संसारात कधी कोणाची इच्छा पूर्ण होत नाही, कधीच नाही. रावणाची झाली नाही तुम्ही आम्ही चिल्लर आहेत. जगातला नंबर 1चा भक्त आहे भोलेनाथाचा रावण. नाही इच्छा पूर्ण झाली. ऐका, कधीच कोणाची इच्छा पूर्ण होत नाही म्हणून साधूंनी ओळखलं. संसारात इच्छा पूर्ण होत नाही ना, संसाराच्या नावी घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. मग साधूंनी काय केलं? हरिभजनी हे ढवळलेले जग चुकविला लाग कळी काळाचा. साधूंनी काय केलं? काहीच नाही. भंडारा डोंगरावरती जायचं आणि रोज भजन करायचं. एने सुखे रुचे एने सुखे रुचे
एकांताचा वास येणे सुखे रुचे, एकांताचा वास नाही गुण दोष अंगायत वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे पक्षी सुस्वरे आळविते, वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे. रोज भजन करायचे भंडारा डोंगरावरती जाऊन. पण सांगू तुम्हाला, देवाने यावं कुणी, विश्वनाथाने, भोलेनाथाने, पांडुरंगाने. ऐका आता याच्यात एक गंमत आहे. तुमच्या मनात जर शंका असेल तर पंढरपूरचा पांडुरंग आणि काशीचा विश्वनाथ अर्थात तुमच्या हा पिंपळगावचा भोलेनाथ वेगळे नाही आहेत. नरहरी महाराज आहेत ना, नरहरी सोनार महाराज, ते महादेवाची सेवा करायचे पण पांडुरंगाला मानित सुद्धा नव्हते. इतकं बी मानित नव्हते पांडुरंगाला. लय गोड आहे. विश्वनाथ आणि पांडुरंग परमात्मा एकच आहे. नरहरी महाराज पांडुरंगाला इतकं मानित नव्हते. जसं नामदेव महाराज पांडुरंगाशिवाय दुसऱ्या देवाचं दर्शन बी घेत नाहीत. नेघे मी तयाचे दर्शने, तसं नरहरी महाराजांना महादेवाची भक्ती सोडता दुसऱ्या देवाचं काही घेणं देणं नव्हतं. पांडुरंगाला मानित सुद्धा नव्हते महाराज ते. पण पंढरपुरात राहत असताना एका पाटलाला लेकरू झालं. पण नवस केला होता त्यांनी पांडुरंगाला, ए पांडुरंगा, मला जर लेकरू झालं ना, लय दिवस झालं लेकरू नाही, तर तुला मी कमरेला सोन्याची साखळी करील. काय गोड आहे, कमरेला सोन्याची साखळी करील. पांडुरंगाच्या आशीर्वादाने त्या माणसाला लेकरू झालं. आणि प्रकार असा झाला, साखळी बनवायची आता पांडुरंगाला कमरेला. मग साखळी बनवायची कुणाकडं, तर नरहरी महाराजाकडं तो माणूस गेला. बाबा, मला मुलगा झाला, मला लेकरू झालं. मग काही नाही, पांडुरंगाला नवस केला होता की सोन्याची साखळी करेल मी कमरेला, एवढी सोन्याची साखळी बनवून देता का? नरहरी महाराजांनी सोन्याची साखळी बनवली. पण ती सोन्याची साखळी पांडुरंगाला जेव्हा तो माणूस घालायला गेला तेव्हा जरा अशी थोडी लांब झाली, अशी ढिल्ली होती गळायची. तो माणूस परत घेऊन आला साखळी, नरहरी महाराजाकडे आला. बाबा, साखळी पांडुरंगाला जरा जास्त होती, ढिल्ली होती, जरा कमी करून द्या. नरहरी महाराजांनी परत कमी करून दिली. कमी इतकी झाली की परत इतकी कमी पडली, लॉकच लागत नव्हतं. वैतागला माणूस आकर शेवटी, सामान्य माणूस नरहरी महाराजाकडे गेला. बाबा, एक तर साखळी मोठी झाली आणि आता कमी केली, तर एक तर साखळी लहान झाली, एक तर इतकी वाढते ना तरी इतकी कमी होती. बाबा एक काम करा, तुम्हीच चला माप घ्यायला कमरेचं. तर नरहरी महाराजाला पांडुरंगाची भक्ती इतकी बी माहीत नव्हती, आवडतच नव्हता पांडुरंग परमात्मा किंचित बी. नरहरी महाराज म्हटले, मी येऊ शकत नाही. ऐका, विश्वनाथ आणि पांडुरंग परमात्मा एकच आहे, त्याच्यासाठी उदाहरण आहे. भोलेनाथाच्या दरबारामध्ये इच्छा प्रकट करतायत ना तुकोबाराय. म्हटले, मी येऊ शकत नाही. नाही महाराज, तुम्हाला यावं लागल, तुम्ही घडवून दिली, तुम्ही बनवली, चला तुम्ही माप घ्यायला. नरहरी महाराज म्हटले, मी येतो, पण मी त्या पांडुरंगाचं तोंड पाहणार नाही, मी डोळ्याला पट्टी बांधेन. आता काय, नरहरी महाराजांनी डोळ्याला पट्टी बांधली. पिंपळगावकर नरहरी महाराज गेले पांडुरंगाच्या दरबारात आणि माप घ्यायचं होतं ना, पांडुरंगाच्या कमरेत हात घातला. जसं पांडुरंगाच्या कमरेमध्ये हात घातला नरहरी महाराजांनी, तर व्याघ्र म्हणजे वाघाचं कातड असं गुंडाळलेलं दिसलं नरहरी महाराजाला. नरहरी महाराज आश्चर्यचकित झाले. जरासा थोडा हात वरी नेला तर गळ्यामध्ये भोलेनाथ दिसला पांडुरंगाच्या. नरहरी महाराजांनी डोळ्याचं कापड सोडलं, पट्टी सोडली आणि पाहतात तर ज्या विश्वनाथाची सेवा मी करतोय तो हाच आहे. मग माझा विश्वनाथ, माझा भोलेनाथ आणि हा पांडुरंग परमात्मा वेगळे नाहीत. हरिहरा भेद नाही नका करू वादा, नाही नका करू वादा.
तेव्हापासून नरहरी महाराजांनी पांडुरंग परमात्म्यामध्ये आपला महादेवच पाहितला. तसं तुकोबारायांनी पांडुरंग परमात्म्यामध्ये महादेव पाहितला, अर्थात विश्वनाथ पाहितला. आणि जेव्हा विश्वनाथ तुकोबाराच्या समोर उभा आहेत तेव्हा विश्वाचे नाथ तुकाराम महाराजाला म्हणतात, ओ महाराज, इतकी काही श्रीमंती तुकशेट मनाची लोक तुम्हाला एक काळ, महाराज सगळ्या काही गोष्टी आहेत, संसार सुटला महाराज तुमचा, पण महाराज आता नेमकी जीवनातली इच्छा राहिली तरी काय तुमची? तुकोबाराय म्हटले, माझी जीवनात आता एकच इच्छा राहिली, त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात दिले. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, वा वा, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ. हे दिनानंद मी आला, ओ, भरारी कृपा महाराज भगवान तुम्ही विश्वनाथ आहेत, तुम्ही विश्वाला सांभाळणार आहेत, पण आम्ही मात्र देन रंक मी अनाथ. जे तुकोबार आहे अनु रेणू या थोकडा तुका आकाश आहे एवढा, ते स्वतःला अनाथ म्हणून घेतात, दीन म्हणून घेतात, रंग म्हणून घेतात. महाराज काही नाही रे, तुम्हाला आम्हाला 2-4 एकर जमीन आहे, त्याच्यात 50 घाण पाण्याचे नाले आहेत, आणि एकच चिपडी बायकून 2 शेंबडे पोर आहेत, तरी आपण गावातल्या चौकात कुणाला बोलून द्यायनात. म्या घर बांधले, म्या गाडी घेतली, म्या सोनं माझ्याकडे पैसे आहेत. फुगेरा नका मारूस. तुकोबाऱ्या स्वतःला म्हणतात, मी दीन आहे, मी रंग आहे, आणि देवापर्यंत जायचं असेल, देवाच्या दारात जायचं असेल, देवाची कृपा आपल्यावरती व्हावी असं वाटत असेल ना, तर देवाच्या जवळ झुकून राहायचं, माणसाने वाकून राहायचं. कधी बी देव आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. कधीतरी संकटात बोलवा. सप्ताह जर आला असेल ना गावातला, तर आपल्या वाट्याला आलेली वर्गणी इमानदारीने द्या. तुम्ही महादेवासाठी 2 पावलं टाका, तोच महादेव तुमच्यासाठी तुमच्या संकटात 10 पावलं टाकून आल्याशिवाय राहणार नाही. 100% येईल महाराज. आणि कधीतरी म्हणा देवाला, देवा अडचणीत येत, आम्ही संकटात येत, आमच्याकडे काय आहे देवा, आम्ही अनाथ आहेत, सांभाळ. अंधेरी की नगरी में कैसे मैं पार जाओ, शाम अब लेने आजा, हौसला हार न जाओ. ओ शाम आजा, 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना. हरे के सहारे बाबा, हाय हरे के सहारे बाबा, हार हराओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना आवे, तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जाए. भटक रहा राह में बाबा,
अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना. वाह, बोलवा त्याला, तो आल्याशिवाय राहणार नाही. बोलवा. संकट आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जायचे तुकोबाराकडे. महाराज आवडा ना महाराज, आमच्या तलवारीची धार पडते महाराज. महाराज काहीतरी कौल द्या. तुकोबाराय म्हणायचे, छत्रपती तुमच्या हातात तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे आणि आमच्या हातात माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. म्हणून या जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजासारखा जर बलाढ्य शूरवीर देवाचा सहारा घेत असेल, साधूचा सहारा घेत असेल, साधूचं मार्गदर्शन घेत असेल, देवाचं मार्गदर्शन घेत असेल, तर तुम्ही आम्ही विश्वनाथाच्या दरबारात जा, बसा, त्याला म्हणा आमचे संकट दूर कर. अहो छत्रपती शिवाजी महाराजाची ताकद काय सामान्य होती का? प्रतापगडच्या पायथ्याशी खान हो, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण. हे शिवाजी राजाच्या करामतीची नाही त्यास जाणीव शक्तीची. करेल काय कल्पना युक्तीची रजराज, करेल काय कल्पना युक्तीची राजराज, करील काय कल्पना युक्तीची राजराज. अरे महाराजांना निरोप घेतला आणि दंडवत घातला भवानीला. तसंच त्या आई जिजाऊला. अरे वकुत ह्यो वंगाळ त्यो कसला, पण पाणी आलं आईच्या डोळ्याला. सरदार लागले तर डायला. वाट पाहत होता अफजल खान, कब आएंगे शिवाजी. राजे शामियानाच्या दिशेने निघाला. अफजल खान सुद्धा शामियानाच्या दिशेने निघाला. खनडौलत डुलत आला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, आणि शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. आणि अशा या शामियानात राजे शामियानाच्या समोर उभा आहे. आणि खान राजाकडे पाहून म्हणतो कसा, आओ शिवाजी हमारे गले लग जाओ. खान हाक मारी तो हसरी, ओ हसरी, खान हाक मारी तो हसरी. कान हा कवारी तो हसरी. ए रखून नजर गैरी जिरा जिर रजी, जी जी जिरा जिर रजी. राजाने खानाला आलिंगन दिलं. वाईट बुद्धीचा खान आहे. खानाचा अभिमान मान्याला, अभिमान मानला, कटेरीचा वार त्याने केला. कटऱ्याचा वार केला, शिलखत होत अंगाला. जिलखत होता अंगाला. खानाचा वाघ चुका गेला, गडबडला खान. तेवढ्यात पोटामध्ये भिजवट टाकलीला. पोटामध्ये बिजवट करीला, वाघनक्याचा मारा केला. वाघनख्याचा मारा केला. त्याला टणा फाडलं खानाला, ना पाळलं खानाला, त्याला टणा फाडलं खानाला. त्याला ना पाळलं खानाला. प्रतापगडचे युद्ध झाले. अरे प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडियले, पावन केला कृष्णेचा काठ. अरे लाविली गुलाम्याची हो वाट, नाविकी गुलाम्याची होवा. मराठी शाहीचा मानला ताट जिरहाजी, मराठी शाहीचा मानला ताट जिरहाजी, मराठी शाहीचा मानला ताट. ताट जिरहाजी.
जयघोष करायच्या जोरात सगळ्यांनी हा बोला क्षत्रिय कुलावतंस प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 जय भवानी शिवाजी जय भवानी शिवाजी जय भवानी शिवाजी वाह काय उपकार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे. थोडा मॉनिटरला आवाज दे माय. ए दादांनो, मराठी कुणबी माळे धनगर तेली लमन वांजार सुंभार कुंभार महार मुसलमान साळी माळी सगळ्या जातीतल्या पोरांना एकत्रित करून स्वराज्य उभा केलंय. जरा त्या स्वराज्याचं सुराज्य बनवा. कष्ट केलेत माझ्या राजाने, कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका, स्वराज्य दिले रयतेला, स्वराज्य दिले रयतेला, जाणत्याची जरा राहू द्या. कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका, कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. म्हणून कीर्तनाची विनंती इकडे सगळ्यांनी अतिशय चांगला परमार्थ करा. भोलेनाथाच्या विश्वनाथाच्या दरबारात जा. हे विश्वनाथा आम्हाला सांभाळ एवढीच इच्छा प्रकट करा. विडोबार कोमाई अरे विठोबार कुमाई विठोबार कुमाई बार कुमार विठोबार कुमाई बार कुमार विठोबार कुमाई बार कुमार विठोबार कुमाई बार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई बार कुमार